नमस्कार मंडळी. तर मंडळी मी आहे सध्याला दवाखान्यामध्ये बरं का. मम्मीला डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी म्हटलं आहे दवाखान्याला. तर इथं कसं आहे ना, तिथं मम्मीपाशी बसू देण्यात बाहेर बसवलं तर म्हणजे पेशंटपाशी बसायचं नाही, कारण ते काय म्हणतात इन्फेक्शन वगैरे होतं म्हणून बाहेर बसवले. तर पेशंट पण असतात ना ऑपरेशन झालेले, त्यांना झोपायचं गरज असतं, त्यांना गोळ्या वगैरे देऊन झोपी घातलेले असतात त्यांना, म्हणून मला सगळ्यांना बाहेर बसवले. तर बसला होता. एवढा बोर होत आहे ना, लय भयानक बोर. त्यांचं तोंड आम्ही बघायचं, आमचं तोंड त्यांनी बघायचं. बाहेर सगळे नातेवाईक बाहेरच बसले, तर सगळे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत सध्याला. मी पण तेच झाले, बघायला मोबाईलच व्यस्त. का तरी पण तुम्हाला दाखवते. सगळेजण मोबाईलमध्ये व्यस्त. मग काय करायचं इथं येऊन? तिथं बसू पण देत नाही त्यांना. म्हणजे कसं आहे ना, पेशंटशी बसू देत नाही, त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, त्रास नाही द्यायचं, म्हणून बाहेर बसवतात. त्यांना काय काय डोळ्यामध्ये ड्रॉप इंजेक्शन वगैरे करते. तर ते आज आणून ॲडमिट केले. उद्या करणार ऑपरेशन डोळ्याचं. तर उद्यापर्यंत बाहेरच बघा, असंच बसायचं. पण कसं आहे ना, इथं एकदम भारी आहे दवाखाना. सोलापूरमध्ये नवीन सुईल एकदम भारी. म्हणजे इथं खासियत म्हणजे कसं आहे ना, उपचार चांगला आहे, ट्रीटमेंट चांगला आहे, आणि दवाखाना पण खूप स्वच्छ आहे बरं का. खूप स्वच्छ आहे. आणि दवाखाना एवढं मोठं आहे ना, लय सगळं ट्रीटमेंट आहे. तर सगळ्या प्रकारचे उपचार करतात, सगळे प्रकारचे, लेडीज जेंट्स सगळं A to Z उपचार आहे इथं, ट्रीटमेंट आहे. तर खूप भारी आहे बरं का दवाखाना. बसून कंटाळा यायला लागलाय. सगळेजण इथं ना मोबाईलमध्ये व्यस्त. खूप बोर होत आहे बरं का मला. मग नाहीतर काय, सकाळपासून दवाखान्यामध्येच होते. दुपारी गेले ते 1-1.5 तास घरी, परत रिटर्न आलं. इथं मेन म्हणजे लहान पोरांना अलाउड नाही बरं का. लहान पोरांना अलाउड नाही, इन्फेक्शन होतं ना लहान पोरांना वगैरे, लहान लेकरांना वगैरे, म्हणून सगळीकडे पेशंट आहे. संध्याकाळचं टायमिंग आहे. काय करायचं आता? हो का, बसायचं लई म्हणजे लई बोर होत आहे. सगळेजण बाहेर आहेत बरं का, नातेवाईक तिथं आतमध्ये एकांना पण सोडेनात. सिस्टर लोक सगळेजण बाहेरच हकलून देत आहेत. तिथं बसल्यावर जाऊ दे म्हटलं, त्यांनी हाकलण्यापेक्षा आपण बाहेर येऊन बसलेलं बरं, म्हणून बाहेर येऊन बसले बघा. काय करायचं मग, मोबाईल बघत बसायचं. पण दवाखाना भारी आहे बरं का. सगळं उपचार, 1 रुपया पण खर्च नाही इथं. नवीन सुईल आणि सरकारी दवाखाना म्हणजे सरकारी दवाखाना. आमच्या लाडकी बहिणीसाठी एवढं केलं आहे मोदी साहेब, म्हणजे मोदी दादा. बहिणींसाठी एवढं भारी हे केलं आहे, नियोजन करून ठेवलं आहे, भारी 1 नंबर केलं आहे बहिणीसाठी. म्हणून तर सगळेजण त्यांनाच वोट करतात. मग नाही तर काय. तर चला, आता काय करायचं, बसायचं मोबाईल बघत. आता काहीच नाही.
जेव्हा झोप येतं तेव्हा झोपायचं खाऊन पिऊन. लय म्हणजे लय हो. सगळेजण मोबाईलमध्ये व्यस्त आहे. उगं त्यांचं तोंड आम्ही बघायचं, आमचं तोंड त्यांनी बघायचं, असं चालू आहे सध्याला. इथं कोणालाच अलाउड नाही, जास्त लोकांना म्हणजे जास्त नातेवाईकांना अलाउडच नाही. एक जण राहायचं, एक पेशंटसोबत एक जण, 2 जण पण नाही, कोणीच ना. वाटल्यास मला म्हटले तुम्ही पण जाऊ शकता, उद्या या ऑपरेशनच्या टायमिंगला. तर राहू दे बाबा म्हटले मी. तर सगळे गेले तर मी राहिले मम्मीपाशी. पण मम्मी पण आतमध्ये आहे, मी बाहेर बसले. आता बसायचं मोबाईल बघत. तर चला व्हिडिओ इथेच एंड करते.